समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचारी गेल्या 40 दिवसापासून आंदोलन करत आहेत. सरकारला लाडका शेतकरी, लाडकी बहीण, लाडका भाऊ सर्व काही दिसत आहे, पण गेल्या 40 दिवसापासून आझाद मैदानात भर उन्हामध्ये हे कर्मचारी आपलं न्याय मागत आहेत. पण सरकारला 40 दिवसामध्ये यांच्याकडे पाहण्यास वेळ नाही. करूया, बघूया, समिती नेमूया, याच्या पलीकडे सरकार काहीच करत नाही. या संदर्भात या कर्मचाऱ्यांचे प्रमुख मार्गदर्शक गोसावी साहेब आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत. गोसावी साहेब बोला. या ठिकाणी आपल्या या न्यूज चॅनलद्वारे मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की गेली 40 दिवस आम्ही सर्व शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचारी या आझाद मैदानामध्ये अन्नत्याग आंदोलन आणि आमरण उपोषण करत आहोत. बरेचशा आमच्या महिला या ठिकाणी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. बरेचसे पुरुष या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत. उन्हाचा असा कहर चालू आहे. अशा उन्हाच्या परिस्थितीमध्ये आम्ही आज महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले समग्र शिक्षा योजनेतील बंधू भगिनी अगदी पोटतिडकीतून या ठिकाणी घोषणा देत आहेत, जेणेकरून आमची ही घोषणा किंवा आमची ही जे सेवेत कायम करण्याची जी मागणी आहे ते आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आमचा आक्रोश त्यापर्यंत पोहोचावा या उद्देशानं आम्ही 40व्या दिवशीही या ठिकाणी फार मोठ्या संख्येनं उपस्थित आहोत. या ठिकाणी काल आमच्या सहनशीलतेचा इथल्या कर्मचाऱ्यांचा बांध फुटला आणि नाविलाजानं उद्वेग होऊन या ठिकाणच्या काही महिला आणि काही जेंट्स आंदोलक आहेत ते झाडावर चढले आणि आपलं लक्ष, शासनाचं लक्ष आमच्याकडं वेधण्याचा प्रयत्न केला. उद्देश हाच होता की 40 दिवस होऊनही जर शासन आमच्याकडे लक्ष देत नसेल, आमच्या इथं राहण्याची व्यवस्था नाहीये, म्हणजे पैसे जवळ नाहीयेत, जो आमची अगोदरची योजना होती ती बंद होऊन आणखी त्याबद्दलचा ठोस निर्णय अद्याप कोणताही झालेला नाहीये, अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी राहत आहोत. आणि शासनाने आमची कोणतीही दखल आतापर्यंत न घेतल्यामुळं अशा प्रकारचे आंदोलन, आक्रमकतेनं आंदोलन आमच्या हातून इच्छा नसताना सुद्धा या ठिकाणी करावं लागत आहेत. आम्ही शिक्षण विभागामध्ये काम करत असताना सर्व आमच्या 13 केडर या ठिकाणी वेगवेगळे पदावर 13 पदावर आम्ही या शिक्षण विभागामध्ये तालुका लेवलचे काही पद आहेत, जिल्हा लेवलवर काही पद आहेत. या पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्याच्या गुणवत्तेबाबत असेल, शाळांच्या भौतिक सुविधा असतील, संगणकीय जे काम आहे, ऑनलाईन सगळी प्रोसिजर फॉलोअप करणं आहे, ते माहिती देणं आहे. त्याच्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, MIS कोऑर्डिनेटर आहेत, इंजिनियर आहेत, प्रोग्रामर आहेत, म्हणजे अशा विविध पदावर विषय साधन व्यक्ती आहेत जे की अभ्यासक्रम बदलल्यानंतर जे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात. असे विषय साधन व्यक्ती या पदावर बरेचसे कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत. म्हणजे जो शिक्षण विभागाचा जो गाढा चालतो, म्हणजे जो चाक आहे ते चालतं, ते आमच्यामुळं चालतं. आणि सगळा कणा, शिक्षण विभागाचा कणा हे आम्ही तालुका लेवलवर काम करणारे हे सगळे कर्मचारी, जिल्हा लेवलवर काम करणारे कर्मचारी आहेत. असे 6000 कर्मचारी आम्ही काम करत होतो. आणि यापैकीच आमचे धाकटे बंधू, म्हणजे जे ज्युनियर आम्हाला होते, त्या आमच्या धाकट्या बंधूंना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये 8 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णय काढून 3105 कर्मचाऱ्यांना, आमच्या योजनेतीलच निम्म्या कर्मचाऱ्यांना त्यावेळेस 8 ऑक्टोबर 2024 रोजी शासनानं सेवेत कायम केलेला आहे. परंतु राहिलेले 3378 जे कर्मचारी आहेत ते आणखीही जे की सिनियर आहेत, आमचं क्वालिफिकेशन कुणाचं जे सिनियर आहे त्याचं क्वालिफिकेशन BA आहे, B.Ed आहे, BPed आहे, कोण नेट सेट आहे, PhD आहे, असे जे कर्मचारी आहेत, जे सिनियर आहेत, ते नेमके पाठीमागे राहिलेले आहेत. आणि आमची एकच इच्छा आहे, जो अभ्यास समितीने जो अहवाल बनवलेला आहे तो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेला आहे, त्यावर त्यांनी तात्काळ निर्णय घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अभ्यास समितीमध्ये 2 पर्याय त्या ठिकाणी अभ्यास समितीने सुचवलेले आहेत. अ पर्याय हा समान काम समान वेतन देण्यात यावं, आणि ब पर्याय आहे ज्यांची 10 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं. आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की ब प्रमाणे आम्हाला आमची सगळ्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की ज्यांची सेवा, कंत्राटी कर्मचारी असूनही ज्यांची सेवा 10 वर्षाची झालेली आहे अशांना सर्वांना शासन सेवेत सामावून घ्यावं. आणि तेच मागणी आमची शासनाकडे आहे. आणि आज 40व्या दिवशी आम्ही त्याच मतावर ठाम आहोत. आणि जोपर्यंत
कॅबिनेटमध्ये आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ते जोपर्यंत कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही या आझाद मैदानावरून कोणीही हलणार नाही, या एकच ठोस भूमिकेनं आमच्या महाराष्ट्रातील मग ते गडचिरोली विदर्भातून पूर्ण विदर्भातून आलेले लोक असतील, महिला असतील, पूर्ण 36 जिल्ह्यातून या ठिकाणी महिला आणि पुरुष या ठिकाणी आपलं हे आंदोलन आपल्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी करत आहेत. कारण कुणाची सेवा एवढं आम्ही आक्रोश किंवा एवढं तळमळीनं का बोलत आहोत किंवा का आंदोलन करत आहोत, तर काही जणांच्या सेवा आमच्या एका महिन्यावर सेवा समाप्ती येत आहे, कुणाची 15 दिवसावर का आलेली आहे. गेल्या 31 मार्चला 25 कर्मचारी आमचे सेवा समाप्ती त्यांची झाली, त्यांना शासनाचा एकही रुपया भेटला नाही. आमचे 257 कर्मचारी मयत झाले, त्यांना शासनाचा एकही रुपया भेटला नाही. आणि 58 वर्षानंतर आम्हाला कोणता शासनाचा एकही रुपया भेटणार नाही. म्हणजे शासनाची कोणतीही योजना मानधना व्यतिरिक्त आम्हाला कोणताही शासनाची योजना घेता येत नाही. इतर जे सामान्यासाठी योजना असतात त्या सुद्धा आम्हाला घेता येत नाहीत, कारण ते योजना घ्यायला गेलं की आम्हाला म्हणतात तुम्ही नोकरदार आहेत. म्हणजे अशा कुठं बँकेमध्ये कर्ज काढायला गेलो तर सांगतात की तुम्ही कंत्राटी आहे, तुम्हाला बँक लोन मिळणार नाही. आणि आयुष्याची जे माणूस किंवा जे कुटुंब सेटल होतं तो वय काळ असतं किंवा वय असतं 25 ते 50 वर्ष, या काळामध्ये पूर्ण कुटुंब त्याचं सेटलमेंट झालेलं असतं. परंतु आम्ही आज आमचे 55 वर्ष झालेत, कुणाचं 58 वर्ष झालेत, त्या काळातही आम्ही स्वतःच्यासाठी लढतो आहोत, आम्हाला सेवेत कायम करा म्हणून. म्हणजे अशा वाईट बिकट परिस्थितीमध्ये आमचा हा महाराष्ट्रातील सर्व समग्र शिक्षा योजनेचा कंत्राटी अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये या ठिकाणी जीवन जगत आहे. त्यामुळे मायबाप सरकारला आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर आमचा कॅबिनेटमध्ये शासन सेवेत कायम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावा आणि आमचं इथलं जे आंदोलन चाललेलं आहे ते थांबवावं. आणि जोपर्यंत हे थांबणार नाही, जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत, तोपर्यंत हे आमचं आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही, हे मात्र नक्की आम्ही ठरवलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना, कर्मचारी मृत्युमुखी पडत असताना नेमकं कुठं अडतंय घोडं, नेमकं काय, कुठला मंत्री कुठला अधिकारी ह्या प्रकरणाला न्याय देत नाही? हे जे लाल फितीतला कारभार म्हणतो आपण, हा वेळ लागतोय हे आम्हालाही कळायला मार्ग नाही. सुप्रीम कोर्टचे आदेश असताना किंवा आमच्याच योजनेतील 50% कर्मचारी तुम्ही कायम केलेले असताना नेमकं आमची काय अडचण आहे हे आम्हाला आणखी कळालेलं नाही. त्यामुळं आम्ही हा एकमेव जो संविधानिक मार्गाने लोकशाही पद्धतीनं जो आपण मार्ग क्रमायला पाहिजे किंवा जे करायला पाहिजे तेच आम्ही या ठिकाणी करत आहोत. गेल्या 40 दिवसामध्ये कोण कोण भेटलं मंत्रालयात, त्यांनी काय काय दिलं आश्वासन? या ठिकाणी शिष्टमंडळ जे आमचं गेलेलं होतं ते आदरणीय भुसे साहेबांना भेटलं आणि भुसे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी जो तुमचा अहवाल आहे तो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. ती पुढची प्रोसिजर जे आहे ते त्यांच्या लेवलवरची आहे, त्यात ते निर्णय घेतील. झाडावर चढून आंदोलन करून मृत्यूचा इशारा देऊन असे प्रश्न मार्गी लागतील का, तुम्हाला वाटतंय का असं? नाही, हे करण्याची इच्छाही नसते किंवा आमच्या सारख्या सुशिक्षित लोकांना किंवा कर्मचाऱ्यांना हे करणं योग्यही नाही. परंतु खेदानं सांगावं वाटतं की आम्ही गेल्या जसं आंदोलन चाललं त्या दिवशी 11व्या दिवशी आम्ही सगळ्यांनी जवळजवळ 985 लोकांनी स्वइच्छा मरणाची परवानगी मागून स्वतःच्या रक्तानी सह्या करून मुख्यमंत्री महोदयांना तो 985 सेपरेट सगळ्यांचे स्वइच्छा मागण्याचे अर्ज आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे सुपूर्द केलेले आहेत. यातून आमचा एकच उद्देश आहे की आमच्या भावना त्यांच्यापर्यंत जाव्यात, त्यांना आमच्या भावना कळाव्यात आणि लवकरात लवकर आम्हाला कायम करण्याचा त्यांनी निर्णय घ्यावा, या मागची एकच तेवढी भूमिका आहे. रक्ताने पत्र लिहिणं, झाडावर चढणं, सुप्रीम कोर्टाचे आदेश असून देखील सरकार ह्या कर्मचाऱ्याकडे गांभीर्यानं पाहत नाही. अजून नेमकं यांनी काय केलं पाहिजे? जीव दिलेले कर्मचारी आहेत, अजून उरलेल्या लोकांना जीव द्यावा का, अशी जर अपेक्षा सरकारची नाही का? असे तर सरकारने यांना तसं सांगावं की तुम्ही सर्वांनी जीव द्या, तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो. मी
समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष योगिता बलाक्षे बोलत आहे. आम्ही शासन सेवेत कायम करा ह्या मागणीसाठी 9 मार्च 2026 पासून आझाद मैदानावर आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनासाठी 36 जिल्ह्यातून आमचे सर्व सहकारी बंधू भगिनी इथे उपस्थित आहेत. आमचं एकच आणि एकच संविधानिक आणि न्याय मागणी आहे की शासन सेवेत आम्हाला कायम करा, कारण गेली 25 वर्ष आम्ही तुटपुंजा मानधनावरती काम करत आहोत आणि अजून सुद्धा आमची मागणी पूर्ण झालेली नाहीये. आम्ही 2च मागण्या आता करत आहोत. एक तर आम्हाला शासन सेवेत कायम करा आणि नसेल होत तर आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, कारण आता इतके दिवस बसल्यानंतर काहीच निर्णय झाला नाही आणि आता परत घरी जाण्याची सुद्धा आम्हाला इच्छा राहिलेली नाहीये. आणि हीच आंदोलकांची सगळ्यांची भावना आहे की शासनाने जे आमच्यातलेच अर्धे कर्मचारी गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर 2024 ला कायम केलेले आहेत, तर त्याच धर्तीवरती ते तर ज्युनियर होते, आम्ही सिनियर लोक राहिलेलो आहोत. तर ही एक संविधानिक आमची मागणी आहे की गुणवत्तेसाठी जर आम्ही आमच्या आयुष्यातले उमेदीचे 25 वर्ष खर्च केले असतील तर आमच्या रिटायरमेंटला आता फार थोडे दिवस राहिलेले आहेत, तर शेवटच्या दिवसात तरी आम्हाला न्याय मिळावा हीच मागणी आहे. आपण इथे पाहत असाल तर कडक उन्हाळा आहे, उन्हाची एवढी झळ येत आहे, तरी सुद्धा 36 जिल्ह्यातून ज्या महिला आलेल्या आहेत त्यांनी घर उघडे ठेवून आलेले आहेत. घरी मुलं बाळ ह्यांचं कोणी बघणार नाहीये, पण तरी सुद्धा एक जिद्द आणि चिकाटी घेऊन आम्ही इथे बसलेलो आहोत की आमची शासनाने कुठेतरी दखल घ्यावी. पण अद्यापही ती दखल घेतली जात नाही. तर आपल्या माध्यमातून मला हेच सुचवायचं आहे की ज्यांनी गुणवत्ता दिली, जे शिक्षक 12 वर्ष 24 वर्ष ज्यांनी नोकरी केलेली आहे त्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम जर आम्ही तुटपुंजा मानधनावर करीत असू, एकीकडे महागाईचा बडगाव वाढत आहे, पण गेल्या 8 वर्षात आमच्या तुटपुंजा मानधनात थोडी सुद्धा जी नैसर्गिक वाढ असते 10% ती सुद्धा झालेली नाहीये आणि सगळीकडनंच आमची कुचंबना होत आहे. सामाजिक असेल, आर्थिक असेल, मानसिक असेल, सगळ्याच बाजूनी आमची जर कुचंबना होत असेल, एकीकडे जर महाराष्ट्र राज्य महिलांचं म्हणजे सशक्तीकरण करण्याचं बोलत असेल आणि ह्या अभियानात पाहिलं तर महिलांची संख्या 75% महिलांचं प्रमाण आहे. असं असून सुद्धा लाडकी बहीण योजना जर आपण एकीकडे करत असाल, पण ह्याच लाडक्या बहिणी आज उन्हातानाच्या आपली मागणी मागण्यासाठी आंदोलन करत आहेत, बसत आहेत. तर सन्माननीय सीएम साहेब यांना मी विनंती करते की आज 40वा दिवस आहे, ह्या 40व्या दिवशी तरी आपण आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमची जी न्याय मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी हीच आपल्या समोर विनंती करत आहे. सरकारने लाडकी बहीण योजना आणली, अनेक लाडक्या बोगस बहिणींनी त्याचा फायदा घेतला, पण खरोखरच ह्या आझाद मैदानात बसलेल्या बहिणी आहेत त्या सरकारला दिसत नाहीत का? सूर्य कोपला आहे, ऊन वाढत चाललेलं आहे. ह्या महिलांकडे आणि लाडक्या भावाकडे सरकार गांभीर्याने पाहणार आहे का नाही? आपला संसार गावाला सोडून इथं ह्या मैदानात सरकारकडे मागण्या घेऊन आलेले ह्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ यांचा प्रश्न अजून चिघळू नये यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करावा ही त्यांची मागणी आहे. रमेश अवताडे, आझाद मैदान, मुंबई.